सर्व शिक्षक मित्रांना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांना निपुण स्तरामध्ये 0 ते 99 या संख्यांचे वाचन व लेखन यांचे दृढीकरण झाल्यानंतर पुढचा स्तर येतो तो म्हणजे संख्यावरील क्रिया। या स्तरामध्ये आपण निपुणचा दुसरा स्तर पाहणार आहोत। तो आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून मूर्त वस्तूंच्या सहाय्याने बेरीज करतो। यासाठी आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत। पहा बरं मुलांनो, माझ्या समोरच्या टेबलावर विविध वस्तू दिसत आहेत। पहा बरं काय काय वस्तू दिसत आहेत। मुले उत्तर सांगतात। फुले, खडू, ग्लास, कांदे, चहाचे कप, पेन, चॉकलेट, संख्या कार्ड इत्यादी। अगदी बरोबर। आता या विविध वस्तूंच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष स्वरूपात बेरीज ही क्रिया कशी असते ते पाहूयात। शिक्षिका टेबलावर असणारी रिकामी भरणी विद्यार्थ्यांना दाखवतात व त्यावर आधारित प्रश्न विचारतात। मुलांनो पहा बरं, या भरणीमध्ये कोणत्या वस्तू आहेत का? विद्यार्थी नाही असे उत्तर देतात। म्हणजे भरणीत कोणतीच वस्तू नाही म्हणजे काहीच नाही। याचा अर्थ काय होतो? भरणीत 0 वस्तू आहेत। म्हणजेच काय 0 वस्तू आहेत। तर आता या भरणीमध्ये मी काही चॉकलेट टाकते। मोजा बरं, भरणीत मी किती चॉकलेट टाकते? 1 2 3 4। विद्यार्थी उत्तर सांगतात। यापूर्वी भरणीमध्ये 0 चॉकलेट होते, त्यानंतर मी भरणीमध्ये 4 चॉकलेट टाकले। मग 0 अधिक 4 बरोबर किती होतात? तर 0 अधिक 4 बरोबर 4 चॉकलेट होतात। आता आपण दुसरे उदाहरण पाहूया। माझ्या समोर 2 डिश आहेत। एका डिश मध्ये ऑरेंज रंगाची किती फुले आहेत? तर 3 फुले आहेत। दुसऱ्या डिश मध्ये निळ्या रंगाचे किती फूल आहे? तर 1 फूल आहे। म्हणजेच ही 3 फुले व हे 1 फूल एकत्र केले तर मिळून किती होतात? 3 फुले अधिक 1 बरोबर एकूण 4 फुले होतात। विद्यार्थी उत्तर सांगतात। विद्यार्थी मित्रांनो, बेरीज या क्रियेचे अधिक दृढीकरण होण्यासाठी आता आपण एक नवीन उदाहरण पाहूया। मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे संख्या कार्ड दाखवेन तेवढ्याच टेबलावरच्या विविध वस्तू तुम्ही उचलायच्या आणि त्यांची बेरीज करून दाखवायची। ठीक आहे, चला तर मग एका नवीन कृतीला सुरुवात करूयात। शिक्षिका विद्यार्थ्यांना 4 हे संख्या कार्ड असलेले कार्ड दाखवतात व विद्यार्थ्यांना टेबलावरील पांढरे खडू व पिवळे खडू उचलण्यास सांगतात। विद्यार्थी पिवळ्या रंगाचा 1 खडू व पांढऱ्या रंगाचे 3 खडू उचलतात व एकूण 4 खडू दाखवतात। वा वा, खूपच छान। म्हणजेच 3 अधिक 1 बरोबर किती होतात? तर 4 होतात। अशा प्रकारे वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे आपण सोडवू शकलो। आता पहा मुलांनो, तुम्हा सर्वांनाच सापशिडीचा खेळ फार आवडतो ना? चला तर मग या सापशिडीचा वापर करून बेरीज क्रिया अगदी सहजपणे करूयात। बघा मुलांनो, मी हा ठोकळा टाकल्यावर जेवढे टिंब पडतील त्या टिंबा एवढी घरे तुम्ही सापशिडीवर वस्तू ठेवून चालवायची। ठीक आहे? शिक्षिका ठोकळा टाकतात, ठोकळ्यावरती 2 टिंब पडतात। विद्यार्थी सापशिडीवर 0 0 1 व 2 घरे वस्तू चालवतात। त्यानंतर पुन्हा शिक्षिका ठोकळा टाकतात, पुन्हा 2 घरे पडतात। त्यापुढे शिक्षिका अजून 2 घरे चालवतात। म्हणजे 0 1 2 3 4 म्हणजेच 2 अधिक 2 बरोबर किती होतात? तर 4 होतात। अशा प्रकारे सापशिडीचा वापर करून बेरजेची क्रिया आपण प्रत्यक्ष स्वरूपात करून पाहिलीत। पीपीटीच्या सहाय्याने व प्रत्यक्ष वस्तू, संख्या कार्ड यांचा वापर करून विद्यार्थी मनोरंजनात्मक पद्धतीने बेरजेची तोंडी आणि लेखी उदाहरणे अगदी सहजपणे सोडवतात। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।